बरेच दिवस झालं बघा, कांदा लसूणचा मसाला म्हणजे चटणी करायचं होतं, पण वेळच भेटत नव्हतं आणि कधी मध्ये पाऊस पण लागत होता. त्याच्यामुळं वेळ आणि पाऊस, वातावरण ह्याच्यामुळं चटणी करायचं नेहमीच पुढे ढकलत आलो आम्ही. तर फायनली बघा, मागच्या वीक ऑफला आम्ही बाजारामध्ये गेलतो आणि मिरच्याचे वगैरे बाजार चालू होतं, मार्केट ॲड. म्हणूनच मी चटणी करायसाठी मिरच्या आणि मसाला घेऊन आलते आणि घरामध्ये आणून ठेवलेलं, तरी सुद्धा बघा मुहूर्त लागत नव्हता. तर फायनली बघा, आज आम्ही उन्हामध्ये मिरच्या वाळण्यासाठी सुकण्यासाठी पसरवून घातलेलं आहे. स्वच्छ कॉटनचं ओढणी आहे घरातलं, ते आम्ही हातरलेलं आहे. तुम्ही म्हणजे कागद वगैरे असेल तुमचं किंवा छत तुमचं स्वच्छ असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर पसरून टाकू शकता. तर व्यवस्थित पसरून उन्हामध्ये टाकलं. एक 2-3 तास व्यवस्थित मिरच्या सुकल्या. त्याच्यानंतर काढून घेतलं मिरच्या आणि फॅनमध्ये थोडं घरामध्ये पसरून ठेवलं, कारण खूप कडक असतात ना, भरून कशाला ठेवायचं. आणि असं पण देठ काढायचेच होते आम्हाला, त्याच्यामुळं आम्ही घरामध्ये सुद्धा ओढणीवरती ते पसरून टाकलं आणि सगळेजण एक एक करून बघा मदतीने सगळ्यांच्या तर देठ काढून घेतला आम्ही मिरचीचं. एवढा देठा निघला बघा मिरचीमधून. त्याच्यामुळे घेताना मिरची तुम्ही थोडं जास्तच घ्या, कारण देठ वगैरे पण निघतं त्याच्यातलं वजनला आणि परत मग कमी होतात मिरच्याचे देठ काढून भरून ठेवलं व्यवस्थित. त्याच्यानंतर बघा दुसरी तयारी म्हणजे खोबऱ्याचे काप करून घेतले. आणि खोबरंसुद्धा घेताना बघा तुम्ही पिवळं किंवा घरात म्हणजे वाळवलं वगैरे असतं ना, तसं खोबरं घेऊ नका, कारण कडवटपणा येतो त्याच्याने चटणीला. म्हणून पांढरा शुभ्र आणि काळं बक्कल असलेलं म्हणजे खोबरं घ्या, तर म्हणजे चटणीला चव चांगली येते. तर खोबऱ्याचे काप वगैरे करून घेतले. आता बघा तिसरी स्टेप म्हणजे लसूणचे साल म्हणजे काढायचे, कारण लसूण नीट करून घ्यायला लागतं. तर बघा हे पिशवीमध्ये लसूण टाकून आपटायचं जोरात. त्याच्यानं बघा साली सगळं वेगळे होतात. एक जण पीठ आणि तेलसुद्धा लावतात आणि त्याच्यानं सुद्धा मळून घेतात, त्याच्यानं सुद्धा साली निघतात. सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते बघा नीट करण्याची, किंवा कुठलाही मसाला आणि काम करण्याची आपापली एक पद्धत असते. तर आमच्यात बघा मम्मीनं ते लसूण आपटून घेतलं आणि त्याची साली काढून घेतलं, पाकडून व्यवस्थित त्याची साल्या सुट्ट झालेले साल वेगळीकडे करून घेतले आणि हाताने जेवढे निघतं तेवढे साल काढून घेतले. तर बघा चटणी करायच्या दिवशी म्हणजे चटणी करायच्या दिवस आणि मिरच्या सुकवलेला दिवस याच्यामध्ये 2-3 दिवसाचा गॅप होता, कारण कामामुळे मला सुद्धा बघा टाईम भेटलं नाही ते करण्यासाठी. आणि जेवढं होईल तयारी तेवढं त्यांनी करून ठेवलेलीत. पण नेमकं म्हणजे कांद्याच्या दिवशी माझं जरा काम जास्तच होतं, त्याच्यामुळं बघा वेळ झालं. आणि चटणी करायच्या दिवशी बघा सर्वात आधी मी कढई गरम करून घेतलं आणि मिरच्या परतून घेतल्या. अगदी फक्त मिनिटभरच तुम्ही मिरच्या परतायचे, करपू द्यायची नाही मिरच्या. त्याच्यानंतर बघा धनं घेतलं मी कढईमध्ये भाजून. त्याच्यानंतर तीळ घेतलं, तीळ व्यवस्थित तडतडूसपर्यंत भाजायचं. कच्चापणा सर्व दूर झाला पाहिजे व्यवस्थित, म्हणजे त्याचा आरोमा एक सुटतो, वास सुटतो चांगला. तर तीळ भाजल्यानंतर बघा त्याच्यातच मी खसखस ॲड केलं, कारण खसखस खूप लवकर करपतात. त्याच्यामुळे मी तिळासोबतच खसखससुद्धा भाजून घेतलं, कारण 1 मिनिटभर लागतो खसखस भाजण्यासाठी. आणि दोन्ही मिक्स करून व्यवस्थित बघा हे, आणि खसखस उडतात पण सिंगल जर भाजायला घेतलं तर त्याच्यामुळे तिळासोबतच भाजायचं खसखस कधी पण. त्याच्यानंतर ते भाजून काढून बघा इथं जिरं आणि शहाजिरं एकत्र मी घेतलं, कारण व्यवस्थित ते भाजून होतातच दोन्ही. त्याच्यामुळे जिरं पण व्यवस्थित वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. ते सुद्धा ॲड केलं मी त्या डब्यामध्ये. त्याच्यानंतर बघा कढईमध्ये तेल टाकलं आणि आता हलके म्हणजे तमालपत्र, दगडी फूल जे हलके असतात ते मसाले मी भाजून घेतले. तर मी बघा इथं तेजपत्ता आणि दगडी फूल दोन्हीसुद्धा भाजून घेतलेलं आहे. व्यवस्थित 1-2 मिनटं भाजून घ्यायचं, कारण कढई खूप गरम होती, त्याच्यामुळे पटपट मसाले भाजून घेत होते मी. तर तमालपत्र आणि दगडी फूल भाजून घेतल्यानंतर बघा त्याच कढईमध्ये थोडं तेल आणखीन ॲड करायचं, चक्रफूल. तर ते काढून घेतलं आणि त्या तेलामध्ये बघा दालचिनं आणि दगडफूल म्हणजे जे असे पदार्थ जाड असतात, व्यवस्थित तळून घ्यायचे असतात, ते ॲड करून घ्यायचे, एका पाठोमाग एक असं भाजून घ्यायचं व्यवस्थित. तर बघा इथं मी बदाम फूल तळून घेतलं. ह्याच्यामध्ये सुद्धा बघा 2 प्रकार असतात चटणी, म्हणजे ते मसाला देतानाच त्यांनी 2 प्रकारचे देतात, ते दोन्ही पण मी एकत्रच तळून घेतले. त्याच्यानंतर याच्यामध्ये मिरं, लवंग
आमपत्री त्याच्यामध्ये तळून घेतलं तिन्ही एकत्र, कारण साईजला ते तिन्ही पण एकसारखेच असतात, त्याच्यामुळे व्यवस्थित तळून होतात. तर ते सुद्धा बघा व्यवस्थित तळून घेतलं मी. दुसरीकडं माझं कांदा बारीक करून घ्यायचं काम चालूच होतं, कारण 2.5 किलो कांदा होतं त्याच्यामुळं. तर ते भाजून झाल्यानंतर बघा मेथी पण तळून घेतलं व्यवस्थित, कारण मेथी खूप कडक असते, त्याच्यामुळं तेलात व्यवस्थित तळून घ्या मेथी. तर मेथी काढून झाल्यानंतर बघा जरा थोडं तेल वाढवायचं आणि मोहरी तळून घ्यायचं. आपण फोडणीला जसं मोहरी एकदम तडतडूसपर्यंत तळून घेतो किंवा भाजून घेतो, तर तसं पूर्ण मोहरी तडतडली पाहिजे, कच्चं न राहिलं पाहिजे, नाहीतर कडूपणा येतो चटणीमध्ये. तर मोहरी एकदम तडतडून घेतली, त्याच्यानंतर हळकुंड तळून घेतलं, त्याच्यानंतर हिंग तळून घेतलं आणि मध्येच बघा मीठ, वेलदोडे, जायफळ, बडीशेप, सुंठ, ओवा हे सगळं सुद्धा मी तळून घातलेलं. आणि हे सर्व खडे मसाले मी नेऊन मिरची भाजून घेतलेलं ते हातरलेलं होतं त्याच्यावरती घातलं. इकडे बघा बाकीचे जे तळून आणि मिक्सरला घरातूनच मिक्सरला लावून काहीच बघा त्यांनी जाताना त्यांच्या हातात मी मिरची आणि खडे मसाला कुटण्यासाठी देऊन दिलं डंकाकडं, कारण त्या मावशीने सांगितलेली आधी मिरची आणि खडे मसाला पाठवा, नंतर तुम्ही कांदा, लसूण आणि खोबऱ्याचं पेस्ट घेऊन आला तरी चालेल. त्याच्यामुळे मी त्यांच्या हातात दिलं. त्याच्यानंतर खोबरं व्यवस्थित तळून घेतलं, थोडं डार्कच ठेवलेलं मी, कारण मला कलर चांगला पाहिजे होता चटणीला. आणि त्याच्यानंतर बघा कांदासुद्धा कापून तयार केलेली, त्याच्यामुळं कांदासुद्धा मी तळण्यासाठी घेतलं. आणि कांदा तळण्यासाठी खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे मी बाकीचं चहा वगैरे आवरून घेतलं, लसूणचं पेस्ट करून घेतलं, खोबऱ्याचं पेस्ट करून घेतलं आणि लास्टला कांद्याचं पेस्ट केलं आणि डंकामध्ये गेलो. जाऊसपर्यंत त्यांनी मिरची पावडर आणि खडे मसाला हे सर्व बारीक करून घेतलेले. आम्ही गेल्यानंतर बघा त्यांनी कांदा, लसूण आणि खोबरं याचं पेस्ट त्याच्यामध्ये ॲड केलं आणि व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घेतलं डंकामध्ये. त्याच्यानंतर बघा तयार झाली आपली चटणी. तर घरचा कांदा लसूण मसाला तुम्ही नक्की ट्राय करा, कारण आम्ही सुद्धा बघा आता शिकलोच बनवायला, पण खूप छान टेस्ट आलती. हे बघा 3 किलो मिरच्या आणलेलं मी, 4.25 ते 5 किलो बघा आमचा कांदा लसूण मसाला तयार झाला. आणि ही बघा व्यवस्थित चिनी मातीच्या डब्यामध्ये तुम्ही ते धुवून व्यवस्थित पुसून सुकवून त्याच्यामध्ये भरून ठेवू शकता. आणि तुम्हाला जेवढा लागतोय तो मसाला तुम्ही काढून घ्यायचं वापरण्यासाठी आणि बाकीचं वरती ठेवून द्यायचं. 1.5 वर्ष 2 वर्ष ह्या मसाल्याला काहीही होत नाही आणि चव बरं लागते. असा होता आमच्या चटणीचा व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही नक्की ट्राय करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.